आज मी तुम्हाला चिकन खिमा बनवून दाखवणार आहे आणि सोप्या पद्धतीत एकदम झटपट. कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटे 2 तेजपत्ते, त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे मी चॉपरला बारीक केलेले आहेत. 250 ग्रॅमसाठी हे साहित्य आहे. 250 ग्रॅम मी खिमा आणलेला आहे. आता ह्यात जेव्हा तेल गरम झालं की नाही तर त्याच्यामध्ये अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा, एक साधी विलायची, 2 लवंगा, 6 मिरे, एकदम छोटासा तुकडा चक्रीफूलचा, हे पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. नाही तर गरम मसाला पावडर टाकली तरी पण चालू शकते. खिम्याच्या रेसिपी खूप मी अपलोड केलेले आहेत. कांदा भाजून घेते. कांदा हलकासा भाजलेला आहे. 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची एक पोपटी कलरची अशी कुटून घेतलेली. पेस्ट टाकली तरी पण ही 1 चमचा भरून टाकायची. मिरची आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. ते पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद. असे मसाले टाकताना ना गॅस मग बारीक करायचा. छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, जिरे धणे पावडर छोटा 1 चमचा. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा छोटा कांदा लसूण मसाला. नुसती मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालू शकते. परतून घेते चांगलं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. गॅस बारीकच होता. आपण साहित्य टाकलं. थोडीशी कोथिंबीर आणि त्याची देठं पण घेतलेली आहेत. 250 ते 300 ग्रॅम खिमा आहे हा. आता ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. गॅस करणार आहे मीडियम. मसाल्यामध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं मीडियम गॅसवर. खिमा ना जेवढा बारीक असेल ना तेवढा पण चांगला, पण मी जास्त बारीक केला नव्हता. थोडासा हलकासा मोठा ठेवला होता. आणि सॉफ्टमध्ये असला की नाही की बघा असं जराही केलं की नाही तर तो अजून बारीक होतो. थोडंसं आपल्याला कोमट पाणी टाकायचे. ज्या वाटीनं आपण खिमा घेतला ना अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. मिक्स करून घेते. पाणी टाकल्यानंतर बघा नुसतं मी मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस एकदम बारीक करणार आहे. 5 ते 7 मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे. जर आपली कढई पातळ असेल तर जरूर हलवायचं एकदा. झाकून ठेवलं होतं. झाकण काढून घेऊया, हलवूया आपण. बघा एवढं पाणी सुटतं त्याला. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि जर तुम्हाला नानवर ह्याच्यावर खायचं असेल तर पावावर वगैरे तर थोडंसं मग पातळ केलं तरी पण चालू शकतं. पण खूप छान लागतं. खिम्याचा मटण खिमा, चिकन खिमा ह्यांच्या रेसिपी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये एवढं बटर टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.